शिवकार्यातून समाजकार्य कसं केलं जातं ते आपल्याला त्यांच्या कार्यातून शिकवलं जातं आणि नक्कीच आपण येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य बांधण्यासाठी काय केलं होतं हा इतिहास पूर्ण कसा जिवंत ठेवायचं काम आहे हे आदरणीय आदिशदादा चौधरी खूप चांगल्या पद्धतीने करतात। कारण की येणाऱ्या पिढीला देखील कळलं पाहिजे की आपल्या महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना किती झटले होते किंवा किती लढले होते। ते कसं कधी कळणार तर जेव्हा आपले गड जिवंत राहतील तेव्हा। आणि हे गड संवर्धन करण्याचं काम आदिशदादा चौधरी त्यांच्या कार्यातून करत असतात आणि म्हणूनच ते एक उपदेश येतात की शिवकार्यातून समाजकार्य आणि समाजकार्यातून शिवकार्य हे केलं पाहिजे आणि खूप चांगलं कार्य त्यांचं आपण इथून शाही सन्मान स्वागत सत्कार केला। त्याचबरोबर आदरणीय रोहिदासदादा चौधरी यांचा देखील आपण शाही सन्मान सत्कार करणार आहोत। मी मान्यवर आयोजकांना विनंती करतोय की रोहिदास चौधरी साहेब यांचा देखील आपण शाही सन्मान स्वागत सत्कार करायचा आहे। आदिशदादा चौधरी यांच्या सदैव सोबत असलेले हे गोड व्यक्तिमत्व रोहिदासजी चौधरी साहेब यांचा आपण इथून सन्मान करतोय। त्याचबरोबर आदरणीय दिनेशदादा चौधरी हे देखील आपल्या या व्यासपीठावरती आपण उपस्थिती पाहतोय त्यांचा देखील आपण इथून सन्मान करूयात। दिनेशदादा चौधरींचा देखील आपण इथून सन्मान करूयात आणि मी आयोजकांना विनंती करेन की हा सन्मान आपण कंप्लीट करायचा। आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती शाही सन्मान स्वागत सत्कार केला जातोय।